काल सांगितलं होतं की पिवळ्या साड्या घालून या. लोक मान्यच करीत नाही बाबा आमचं, नाही का काही म्हणतात महाराज, असं म्हणतात काही काही. आई देवाला पाहायचं असतं ना तर त्याच्याकरता अंतकरणामध्ये भक्तीचा रंग लागतो आणि या शरीरावर सुद्धा भगवंताला जो रंग आवडतो तो रंग लागतो, तेव्हा श्रीरंग भेटतो. नाही तर महाराज आपण अनेक रंग आपल्या जीवनात भरलेले आहेत. मला वेगळ्या विषयाकडे जायचं नाही. शिवजी निघालेले शिवजी बाल त्या ठिकाणी जोग्याचं रूप धारण करतात, बाल जोगी होतात. अत्यंत त्या ठिकाणी सफरचंदासारखे गाल आणि महाराज छोटीशी जटा, हातामध्ये कमंडलो, एका बाजूला जोडी घेऊन निघालेले आहेत आणि बाल जोग्याचं रूप घेऊन गोकुळामध्ये आलेले आहेत. ऊंचे ऊंचे मंदिर तेरे, ऊंचा है तेरा धाम, कैलाश के वासी भोले बाबा तुम्हें हम करते हैं तुझे रे प्रणाम. नगर में जोगी आया, भेद कोई समझ न पाया, अजब है तेरी माया, इसे कोई समझ न पाया. ओ सबसे बड़ा है तेरा नाम, तेरा नाम भोलेनाथ, 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 भोलेनाथ. नगर में जोगी आया, भेद कोई समझ न पाया, अजब है तेरी माया. ओ सबसे बड़ा है तेरा नाम, तेरा नाम भोलेनाथ, 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 भोलेनाथ. हे फुले भंडारी गोकुळामध्ये आलेले आहेत. अंग विभूत गले रुडमाला शेष नागल पटायो, बाको तिलक भाल चंद्रमा, घर घर अलक जगायो, घर घर अलक घर घर अलक जगायो. अंग विभूत गले रुडमाला शेष नागल पटायो, बाको तिलक भाल चंद्रमा, घर घर अलक जगायो. नगर में जोगी आया, देख कोई समझ न पाया. ओ सबसे बड़ा है तेरा नाम, तेरा नाम भोलेनाथ, 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 भोलेनाथ. भिक्षा निकली नंदरानी, कंचन ढाल जडायो, तो भिक्षा जोगी आसन जायो, बालक मेरो डरायो, बालक मेरो डरायो. भिक्षा निकली नंदरानी, कंचन ढाल जडायो, तो भिक्षा जोगी आसन जायो, बालक मेरो डरायो. नगर में जोगी आया, देख कोई समझ न पाया, अजब है तेरी माया. ओ बड़ा है तेरा नाम, तेरा नाम भोलेनाथ, 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 भोलेनाथ.
महादेव की जय बोलो हर हर बोलो हर हर महादेव. महाराज अष्ट सात्विक रूप घेतलं नाही त्या ठिकाणी झोपलेले आहे, आपल्या पाळण्यामध्ये त्या ठिकाणी झोपी घातलेल्या आहे. कृष्ण कन्हैया आपल्या आनंदामध्ये तल्लीन आहेत आणि पाहतायत की वा शिवजी अंतर डोळे लावून पाहतात की तुम्ही मला भेटण्यासाठी किती लहान झाले, मला भेटण्यासाठी किती लहान झाले, किती लहान झाले. तुमचं एवढं मोठं वैभव सोडून तुम्ही माझ्याकरता एवढं लहान होऊन माझ्यापर्यंत आलात. आनंद आहे. डोळे लावून बघू लागले. आता मात्र त्या ठिकाणी यशोदा माता बाहेर येतात आणि पाहतात तर काय एक जोगी आहे. काय पाहिजे बाबा तुम्हाला? सांगितलं मला भिक्षामध्ये मला तुझ्या लेकराचं दर्शन पाहिजे. तुझ्या घरात जो बालक जन्माला आलाय त्या बालकाचं मला दर्शन पाहिजे माते, मला त्याचं दर्शन पाहिजे. आता मात्र त्या ठिकाणी माता यशोदा पाहतात जटा वाढलेल्या, हातामध्ये कमंडलू, एका बाजूला झोळी. आणि जर या बाबाने हातात माझ्या लेकराला घेतलं आणि तसंच झोळीत टाकून जर घेऊन गेले तर मग द्यायचं नाही म्हणून सांगितलं की कृष्ण कन्हैया झोपलेला आहे, आराम करतोय. असं सांगितल्याबरोबर त्या ठिकाणी कृष्ण कन्हैयाने महाराज सांगितलं की मैया ये कोई ऐसा वैसा जोगी नहीं, ये जोगियों का भी जोगी है. या जोग्याला दर्शन दिलंच पाहिजे. पण यशोदा माता भक्ती आहे, भक्ती आहे. ती कोणालाही कृष्ण कन्हैयाला कोणाही जवळ कृष्ण कन्हैयाला देत नाही. याचं कारण आहे का जर तुम्हाला देवाला पाहायचं असेल तर तुम्हाला भक्तीच्या रूपानं जावं लागेल तर तुम्हाला देव दिसेल, अन्यथा दिसणार नाही. सांगितलं तुम्ही शिवजी जरी असले, आदिदेव महादेव जरी असले तरी देखील जसं गोपाळांनी गोपिकांनी भक्ती केली नंतर कृष्णाला पाहिलं तसं तुम्हाला संकीर्तन करावं लागेल, नंतरच तुम्हाला त्या ठिकाणी कृष्ण कन्हैयाला पाहता येईल. ती भक्ती आहे. सांगितलं नाही बाबा कृष्ण कन्हैया झोपलेला आहे, कारण सांगितलं. आणि जोगी बाबा पुन्हा याचना करू लागले की मैया तेरे बालक का दर्श करा दे. अजून त्या ठिकाणी म्हणू लागले की मला दर्शन करून दे, मला दर्शन करून दे. कोणीच त्या गोकुळातलं या बाबाचं ऐकायला तयार नाही. नंद बाबा आले, त्यांनी सुद्धा ऐकलं, त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी महाराज काही लक्ष दिलं नाही. जोगी बाबा त्या ठिकाणी दुःखी झाले, एवढे दुःखी झाले. सांगितलं भगवान एवढं लहान होऊन आलो तरी देखील त्या ठिकाणी तुम्ही मला दर्शन घडू देत नाही. का दर्शन घडू देत नाही? म्हणून त्या ठिकाणी या जोगी बाबाने अनुष्ठान मांडलं. बाबा कुठे? त्या गोकुळाच्या समोर, त्या गोकुळाच्या नंदवाड्याच्या समोर गोकुळामध्ये त्या ठिकाणी भगवंताने अनुष्ठान मांडलं आणि भगवंताने त्या ठिकाणी भजन सुरू केलं. आणि महादेवजी सगळ्यात पहिल्यांदा जर कुठे भजन करते सापडले तर ते गोकुळात सापडले. कृष्णाला भेटण्याकरता महादेवजींनी भजन सुरू केलं की तुमच्या पूर्व अवताराचं मी ध्यान करतो. मला त्या अवतारामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी बाल्य अवस्थेत मला तुम्हाला पाहता आलं नाही, पण हे अत्यंत सुंदर रूप, अलोभनीय रूप मला पाहायचं आहे म्हणून तुमच्या नावाचं भजन करतोय, मला फक्त दर्शन करून द्या. महादेवजी भजन करायला लागले. राजा राम राम राम, सीता राम राम राम. 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 राजा राम राजा राम, राजा राम राजा राम. राजा राम राजा राम, राजा राम राजा राम. राजा राम राम राम, सीता राम राम राम.
क्या बोलना पड़ेगा? ऐसा नहीं, शिव जी भी भजन कर रहे हैं, आप जोर से बोलो और जोर से बोलो। ये हुई बात। महाराज भगवंताचं भजन करत असताना एवढे तल्लीन झाले, भजन करी महादेव राम पूजी सदाशिव। महादेवजी भजन करतायत, एवढं भजन करतायत, एवढं भजन करतायत, कोणीच त्यांचं भजनही ऐकायला तयार नाही। आता मात्र त्या ठिकाणी कृष्ण कन्हैया म्हणतायत, बास शिवजी पुरे झालं, भरपूर झालं, आता दर्शन देणं यथोचित आहे, नाहीतर हे ठराविक काळापर्यंत जोगी आहे, नंतर महाजोगी आहे। लक्षात आलं, नाही तर बाबा तांडवापर्यंत पोहोचेल आणि सगळ्या गोकुळात तांडव करेल, बघ त्याच्या अगोदरच त्या ठिकाणी दर्शन दिलं पाहिजे। म्हणून त्या पाळण्यामध्ये रडायला सुरुवात केली। एवढं रडतायत, एवढं रडतायत, महाराज काही केल्या कृष्ण कन्हैया थांबत नाही आणि सगळ्या त्या ठिकाणी गोपिका जवळ घेतात। ही गोपिका तिच्या जवळ देते, ती गोपिका तिच्या जवळ देते, काही केल्या त्या ठिकाणी हा बालक त्या रडते माझे बाळताने, समजावी तारा हिना। रडते माझे बाळताने, समजावी तारा हिना। रडते माझे बाळताने, समजावे तारा ना। रडते माझे बाळताने, समजावे तारा हिना। नाना परी समजावे ते, मागील ते खाया देते। नाना परे समजावे ते, मागील ते खाया देते। थापटोनी निजवीते, थापटोनी निजवीते, हलवीते पाळणा। रडते माझे बाळताने, समजावे तारा। रडते माझे बाळताने, समजावे तारा। काही केल्या कृष्ण कन्हैया राहत नाही, सगळं करून पाहिलं आणि त्या ठिकाणी सगळं त्या ठिकाणी महाराज उपचार झाले, कृष्ण कन्हैया थांबायला तयार नाही। यशोदा माता लाड लढीवाळ करते, काय देऊ तुला, खायला देऊ, हे करू ते करू, थापटू, सगळं दाखवलं, काही केल्या कृष्ण कन्हैया राहायला तयार नाही। एक गोपिका आली आणि ती गोपिका म्हटली, काल सगळं देवगाव कथेला आलतं, बरोबर आहे? बस सगळ्या जणींनी कृष्णाला पाहिलं, मग सगळ्यांच्याच नजरा चांगल्या नसतात, मग बाळाला दृष्ट झाली असते, बरोबर? आपल्या कोणाच्याच नजरा चांगल्या नाही, आपले डोळे विकारी डोळे। कृष्ण कन्हैयाला नजर झाली असणार म्हटले, म्हणून तो एवढा रडतोय, एवढा रडतोय, बाळाची कुणीतरी दृष्ट काढा। बाळाला दृष्ट झालेली आहे, बाळाची कुणीतरी दृष्ट काढा, म्हणजे तो रडायचं थांबेल। दृष्ट ही ठराविकच लोकांना होत असते, हा, ती कोणालाही होत नाही। आमच्या इकडे एक आमचे आजोबा दुपारच्या वेळेला गावात वरात निघली, वरात कळती ना तुम्हाला? हा, वरात निघली, परण्या नवरदेव मिरवतो आपण, हा बस। तर त्या ठिकाणी त्या नवरदेवाच्या मिरवणुकीत त्या परण्यामध्ये, त्या वरातीमध्ये हे म्हातारं पालपोटचा फेटा घालून 12 वाजेपर्यंत गाव फिरलं। 12 वाजता घरी आलं। 12 वाजता घरी आल्याच्या नंतर म्हातारीला म्हणलं,
अगं ऐक ना, माझं लय डोकं दुखतंय. काय म्हणलं? अगं ऐक ना, माझं लय डोकं दुखतंय. म्हातारी काय म्हणली माहित आहे? म्हातारी म्हणली, हे म्हातारं 12 वाजेपर्यंत मिरवणुकीमध्ये वरातीमध्ये गावभर पालपोटचा फेटा घालून हिंडलं, म्हणून या म्हाताऱ्याला नजर झाली असणार म्हणली. आता मला सांगा, सगळं वैभव गायब झाल्यावर जर नजर होत असेल तर हे सौंदर्य नेमकं कोणतं? कोणालाही नजर होत नसते. मी आजीला म्हणलं, आजी नजर नाही झाली, म्हाताऱ्याला झंडूबाम दे, म्हातारं शांत झोपेल. ऐका ना भाऊ, कोणालाही नजर होत नाही दादा. हे नजर ठराविकच माणसाला होते. रवी शशी कळा लोपलिया चैतन्याचा गाभारा, चैतन्याचा जिव्हाळा, ज्ञानोबा कोटी सूर्यासारखं तेज ज्यांच्या अंतकरणात हृदयामध्ये आहे त्यांनाच नजर होते, अशी कोणालाही नजर होत नाही. महाराज सगळं गोकुळ म्हटलं कृष्णाला नजर झाली असणार आहे, आपल्या नजरा चांगल्या नाही. महाराज त्यावेळेला त्या ठिकाणी सगळे म्हटले, नजर कुणाला काढता येते? नजर ही ठराविकच त्या ठिकाणी महिलांना काढता येते, ती कोणालाही काढता येत नाही. आम्ही घरी गेल्याच्या नंतर आमची आई आम्हाला दारातच उभं करते. कशाला? थांब तिथेच. अर्धी भाकर हार वेळेला ठेवून गेल्याच्या नंतर वाया जाते. आम्हाला कसली नजर होणार आहे महाराज? अरे जिथे कृष्ण कन्हैया एवढा सुंदर आहे आणि त्याचं चरित्र आपण लोकांच्या अंतकरणात बिंबवतोय, कशाचं महाराज? पण भाव असतो ना, हे भाव असतो, आईचा भाव असतो. महाराज चला मग घरामध्ये. महाराज असं पाय घड्या टाकल्या बाबाला. जो बाबा सकाळपासून त्याला पाणी विचारलं नाही, त्या बाबाला पाय घड्या टाकून आतमध्ये घेतलं. माता यशोदा दर्शन करते. या या बाबा बसा, बाबा बसा. तुमच्याकडे पण येतात बघा सकाळी सकाळी असे भगवे वस्त्र धारण केलेले, अशी पेटी असते त्यांच्याकडे. मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ बाबा जन्मले उकंड्यात, असं ते म्हणीत येतं बघा. असे म्हणीत येतात ते माणसं येतात. आणि आमच्या महिला मंडळ, माझी विनंती आहे तुम्हाला, तुमची श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा अजिबात नसावी. अजिबात नसावी. ते जोगी सांगतात, माय बाबाला दान धर्म दे. माय घरातून त्या ठिकाणी पात्र आणते, दान देण्याकरता आणते. ते बाबा म्हणतात, माय गहू तांदूळ काहीच घेत नाही माय बाबा. मग बाबा नुसते पैसे घेतो माय. महाराज नुसतं नोटावर ध्यान असतं महाराजा लोकांचं. आल्याच्या नंतर त्या ठिकाणी आमचे महिला मंडळ, बाबा तुम्हाला कळतं ना बाबा? हां कळतं ना तुम्हाला बाबा? हां मग सांगा बरं आमचं भविष्य सांगा बरं बाबा. ते बाबा सांगतात, माय तुझ्या कमरेत दुखतं, तुझी सासू तुला काळ्या पाण्यात पाहती. माय तुझं आतापर्यंत देवानं खूप चांगलं केलं, तू फार चांगलं करण्याचा प्रयत्न करते, पण शेजारीन तुझ्यावर जळते. त्या ठिकाणी ती ताई म्हणते, बाबा 100% खरं आहे बाबा तुमचं. बाबा काय देऊ तुम्हाला? चहा देऊ, पाणी देऊ, काय देऊ बाबा सांगा. आणि एवढंच आई. आणि महाराज खरं सांगा, कोणत्याच शेजारणीचं जमत नाही आणि सगळ्यांच्या कमरात दुखतं. हे ठराविक बजेट आहे महाराज. सगळ्यांच्या सासू सगळ्यांच्या सारख्या नाही, देवगावच्या सोडून नाही. हो मला अजून राहायचंय 2 दिवस. आमच्या इकडच्या ना, आमच्या इकडे गेल्यावर ते बाबा सांगतात आणि तुम्हाला विश्वास येतो. अरे ऐसे कैसे झाले साधू, कर्म करुणी. कर्म करतात आणि कर्म करून त्या ठिकाणी ते साधू होतात. पोटासाठी झाले साधू, त्याला साधू म्हणू. जो साधू परम त्या ठिकाणी भगवंताची प्राप्ती आपल्याला करून देतो त्याला साधू म्हणावं, त्याला साधू म्हणावं. आम्हाला अजिबात म्हणू नये, आम्हाला अजिबात नाही. महाराज जिथं जाईन तिथं देवगाव मध्ये पाठ, बाबा तुमचे पाय धुवायचे. महाराज आमची एवढी पात्रता नाही, तुम्ही फक्त आम्ही ते व्यासपीठावरती भागवताच्या व्यासपीठावरती बसलोय म्हणून आम्हाला त्या ठिकाणी या पूजनानं तुम्ही आम्हाला त्या ठिकाणी एका प्रकारे आम्हाला त्या ठिकाणी आमची पात्रता नसतानाही त्या ठिकाणी आमचं हे पूजन होत आहे, ते भगवंताचं पूजन होत आहे. मी नेहमी सांगत असतो, आजही बोलेल, साधू त्याला म्हणावं की जो कल्याण करू शकेल. साधूच्या वेशात आले होते, जोग्याच्या वेशात आले होते. मला पुढे जायचंय. सांगितलं बाबा चला आतमध्ये.
भक्तीने धरले हाती. बाबा ज्यावेळेला भक्ती आपल्या जवळ येते ना, बरोबर देव दिसल्याशिवाय राहत नाही. ज्यावेळेला त्या ठिकाणी भक्ती माता आतमध्ये नेते, माता यशोदा आतमध्ये नेते आणि कृष्ण कन्हैया त्या ठिकाणी त्या पाळण्यामधून काढल्याच्या नंतर रडणारे कृष्ण कन्हैया त्या शिवजींजवळ दिल्या जातात. ज्यावेळेला ते शिवजी पाहतात आणि जवळ देतात, आता महाराज त्या ठिकाणी दोघा जणांची भेट झालेली आहे. आहा हा हा, काय नजारा आहे. महाराज ज्यावेळेला एकमेकाला पाहतात त्यावेळेला त्या ठिकाणी आतापर्यंत त्या ठिकाणी जे शिवजी आतापर्यंत त्या ठिकाणी हसत होते ना, ते शिवजी आता मात्र त्या ठिकाणी पाहता कृष्ण कन्हैयाचं रूप पाहता डोळ्यातून अश्रूचा पात होऊ लागला आणि भोले बाबा रडू लागले. भोले बाबाला अश्रू अनावर झाले बाबा, आणि भोले बाबांच्या डोळ्यामध्ये 2-2 धारा लागल्या आणि माझे कृष्ण कन्हैया जे रडत होते ते हसायला लागले. आवाज एवढ्या मोठ्याने हसले भाऊ. सीताराम. चले ऐका भोले बाबाची लीला आहे बरं. हो, भोले बाबा ते भोले बाबा आहेत महाराज. ऐका, हसायला लागले कृष्ण कन्हैया आणि हसत असताना त्या ठिकाणी यशोदा माता म्हणते, बाप रे बाबा, काही सुंदर दृष्ट काढता येते हो तुम्हाला. आतापर्यंत माझा बालक रडत होता आणि तो बालक रडायचा बंद झाला, आता तुम्ही रडायला लागले, माझा बालक हसायला लागला. क्या बात है बाबाजी, आपकी जय हो, बाबाजी आपकी जय हो. त्यावेळेला त्या ठिकाणी एकमेकांकडे पाहतात आणि महाराज एकमेकाला निहाळतात की वा प्रभू, तुम्ही किती लहान झालेले आहात, तुम्ही किती छोटे झालेले आहात. जगाच्या कल्याणाकरता, जगाच्या त्या ठिकाणी भक्तांच्या कल्याणाकरता, या धर्माच्या पालनाकरता तुम्ही एवढे लहान झाले की कुठे नारायण आणि कुठे त्या ठिकाणी तुम्ही बालक रूपामध्ये कुठे त्या ठिकाणी एवढे लहान तुम्ही या जगाकरता झालात. आपकी जय हो प्रभू, आपकी जय हो. म्हणून एकमेकांना त्या ठिकाणी महाराज एका प्रकारचं प्रेमाचं आलिंगन दिलेलं आहे, दर्शन केलेलं आहे दोघा जणांनी. आणि हे भोले बाबा त्या ठिकाणी आता आपल्या परत मार्गक्रमणाकरता निघाले. अजूनही तिथे त्या ठिकाणी आपण गोकुळामध्ये जा. गोकुळामध्ये गेल्याच्या नंतर नंदवाड्यामध्ये एका बाजूला नंदवाड्यामध्ये शिवपिंड आहे, शिवलिंग आहे. जिथे त्या ठिकाणी भगवान बसले होते आदिदेव महादेव, तिथे अजूनही ती शिवलिंग प्रस्थापित आहे का जिथे भोले बाबा बसून कृष्ण कन्हैयाचं भजन करत होते, पाहण्याकरता भजन करत होते. ते गोकुळामध्ये अजूनही आपल्याला जाऊन दृश्य त्या ठिकाणी पाहता येतं. अशी सुंदर लीला त्या ठिकाणी आदिदेव महादेवांनी केली. ही लीला झाल्याच्या नंतर महाराज कृष्ण कन्हैयाच्या नामकरण विधीला सुरुवात झाली. गर्गाचार्य आलेले आहेत आणि गर्गाचार्य आल्याच्या नंतर कृष्ण कन्हैयाला जवळ घेतलेलं आहे आणि जवळ घेतल्याच्या नंतर नामकरण विधीला सुरुवात झालेली आहे. नामकरण विधी त्या ठिकाणी करण्याकरता तयारी झालेली आहे, सडा सामर्जन केलेलं आहे. आणि महाराज त्या ठिकाणी गर्गाचार्य आल्याच्या नंतर सर्व त्या ठिकाणी नंद बाबाने सर्वांना नमस्कार केलेला आहे. सर्व साधू त्या ठिकाणी बसलेले आहेत आणि कृष्ण कन्हैयाला आणलेलं आहे. माता रोहिणीचा पुत्र त्या ठिकाणी आणलेला आहे. आणि आता मात्र यशोदा माता म्हणते का या बाबाला किती कळतंय, या साधूंना किती कळतंय म्हणून लक्षात आलं पाहिजे. म्हणून रोहिणीचा पुत्र अगोदर हातात दिला आणि सांगितलं की ठेवा बाबा या बालकाचं नाव. त्यावेळेला पाहतात यशोदेने हातातून दिला. पहिला पुत्र कोणता? रोहिणी मातेच्या जवळचा. गर्गाचार्याने हातात घेतला आणि कृष्ण कन्हैया त्या ठिकाणी महाराज रोहिणी मातेच्या जवळ आहेत. इकडे बलराम दादा गर्गाचार्यांजवळ दिले. आदला बदल केली, परंतु आधी नाव त्या ठिकाणी ठेवण्याकरता रोहिणीचा पुत्र दिला होता. पाहिलं, सांगितलं मला याच्या असलेल्या या दृष्टीवरती, या कपाळावरती मला प्रचंड असं तेज दिसतं आहे, बल दिसतं आहे. म्हणून हा कृष्ण कन्हैयाला सुद्धा बल देणारा आहे, अर्थात या जगाला बल देणारा आहे. म्हणून याचं नाव बलराम. बोलिये बलराम जी भगवान की जय.
आणि महाराज जो त्या ठिकाणी रोहिणीच्या जवळचा पुत्र होता तो घेतलेला आहे. आणि तो पुत्र घेतल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्या पुत्राला पाहिल्यानंतर लक्षात आलेलं आहे का हा कृष्ण कन्हैया आहे, जगाची तृष्णा पूर्ण करणारा आहे. म्हणून याचं नाव श्रीकृष्ण. श्रीकृष्ण भगवान की जो तो मिटाना चाहे जीवन की तृष्णा, शुभ शाम बोल बंदे कृष्ण कृष्ण कृष्णा. श्याम बोल कृष्ण कृष्ण कृष्ण. श्री राधे. सर्वांना विनंती आहे, वडाखालची सर्व मंडळी इकडे येऊन बसा समोर. या दादा चला सर्वजण या समोर येऊन बसा समोर. साहेबांना समोरून आणायचंय, साहेबांना समोरून आणायचंय, समोरून समोरून आणायचंय, समोरून. सर्वांना विनंती आहे, दादांनो या, बाजूला बसलेली मंडळी इकडे आतमध्ये येऊन बसा दादांनो सगळे. दादा तुम्ही पर्यंत इथून व्यवस्थित एंट्री करा सर्वजण. सर्वांना विनंती आहे, बाजूला बसलेले इकडे समोर येऊन बसा दादांनो. इकडे वरती बसलेले